नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आपण आलेलो आहोत खजूरच्या बागेमध्ये आणि खजूरची बाग ही अत्यंत शेतकऱ्यासाठी एक नवा पर्याय म्हणून उभारलेला आहे. मराठवाड्यामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आता खजूरच्या बागा होऊ झालेल्या आहेत आणि याच्यातून शेतकरी चांगले पैसे कमवत आहेत. पारंपरिक पिके न घेता ही अपारंपरिक पिके घेणं थोडंसं फायदेशीर आपल्याला ठरत आहे. याच्यामध्ये पहा की ही बाग जी आहे ही बाग 1 एकरची बाग आहे आणि माझ्या मागं तुम्ही झाड बघू शकता. आता मुद्दाम मी असं उभारलेलं की माझ्या पाठीमागचं जे झाड आहे हे पूर्व दिशेला झाड आहे आणि माझ्या समोर पण एक झाड आहे ही पश्चिम दिशा आहे. माझ्या उजव्या साईडला उत्तर दिशा आहे आणि माझी जर डावी साईड बघितली, माझा डावा हात जर बघितला तर ही दक्षिण दिशा आहे. मुद्दाम तुम्हाला मी दिशा दाखवत आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं की चुकीची लागवड पद्धत आपले शेतकरी करतात आणि पुन्हा हे हे बहुवार्षिक पीक असल्यामुळं आधी झालेल्या चुका नंतर आपल्याला रेक्टिफिकेशन करणं थोडंसं अवघड जातं. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की साधारणतः 28 बाय 28 फुटावर ही 4 झाडं लागवड केलेली आहेत. आता तुम्ही पहा की ह्या 2 झाडामधलं अंतर 28 आहे, या 2 झाडामधलं अंतर 28 फूट आहे. तर साधारणतः एका एकर मध्ये अशी 50 झाडं बसलेली आहेत. या 50 झाडापैकी साधारणतः 45 झाडं जी आहेत ही मादा जातीची झाडं आहेत आणि 5 झाडं जी आहेत ही नर जातीची आहेत. आता याची लागवड करत असताना तुम्ही पहा की नर झाडं जी आहेत ही उत्तर दिशेला लागवड केलेली आहे. आता आपण जर पाहिलं प्रामुख्याने तर आपल्याकडं पावसाळ्यामध्ये जी हवा असते ही हवा आपल्याकडे पश्चिम दक्षिण दिशेकडून असते, परंतु उन्हाळ्यामध्ये जी हवा असते ही हवा आपल्याकडे उत्तर ते पूर्व दिशेकडून हवा असते आणि ही हवा जाते पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला, अशा पद्धतीने हवा असते. आणि याच्यामध्ये हे जे झाड आहे ह्याच्यामध्ये जो मोहर येण्याचा कालावधी आहे हा फेब्रुवारी महिन्यापासून, जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून मोहर यायला सुरुवात होतो आणि आता आपण पाहू शकतो की ही झाडं मोहरामध्ये आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही गंमत लक्षात घ्या की ज्यावेळेस ही झाडं पश्चिमेला लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता की सॉरी उत्तरेला लावलेली आहेत. ही जी नर झाडं आहेत ही उत्तरेला लावल्याचा फायदा असा आहे की याचं जे पॉलिनेशन होत असतं, परागीकरण होत असतं, हे मुख्यतः हवेच्या मार्गामधून होत असतं. म्हणून जर झाडं तुम्ही उत्तर दिशेला लावली नराची झाडं तर हवा उत्तरेकडून येत असल्यामुळे ह्याची जी परागकण असतात हे इझिली हवेमार्फत येतात आणि मादा झाडाच्या जे हे असतं स्टिग्मा असतं त्याच्यावर जाऊन बसतात आणि या ठिकाणी चांगलं परागीकरण होतं. परंतु आपण बऱ्याच वेळेस असं पाहतोय की हवा बऱ्याच वेळेस थांबलेली असते किंवा मग अपुरी हवा असते किंवा मग त्यावेळेस आपल्या नर झाडांना मोहरच आलेला नसतो. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपण काय करू शकतो की शेतकऱ्यांनी काय करायचं की ज्या ठिकाणी नराची झाडं उपलब्ध आहेत तिथून आपण झाडं त्याचा मोहर घेऊन यायचा. मोहर आणल्यानंतर त्याचा मोहर आहे हा 2 पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणू शकतो आपण. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पहिली जी पद्धत असते, नराचा जो आपण आणलेला मोहर आहे तो कशा पद्धतीने उपयोगात आणतात हे आपण प्रॅक्टिकली बघूया. आता आपण ह्या झाडापाशी आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोहर लागलेला आहे आणि साधारणतः 1 2 3 4 5 6 7 8 आणि साधारणतः 9 या ठिकाणी 9 मोहराच्या फांद्या लागलेल्या आहेत. प्रत्येक फांदीमध्ये साधारणतः 150 200 ते 500 पर्यंत या ठिकाणी खजूर नंतर लागू शकतात. आता या ठिकाणी पहा की हा असा पुंजका असतो, अशा काड्या असतात. याच्यामध्ये साधारणतः 25 ते 30 अशा काड्या येतात, जसं आपण याच्यामध्ये पाहतो ज्वारीच्या कणसामध्ये तशाच टाईपमध्ये इनिशियली हे असतं, मोहर असतो. आता याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस मी सांगितलं की आपण बाहेरून नराच्या काड्या आणल्या, तर काड्या आणल्यानंतर ही अशी जी काडी असते ही काडी याच्यामध्ये एक काडी घ्यायची आणि एका याच्यामध्ये 1 ते 2 काड्या अशा खोचून द्यायच्या. खोचून दिल्यानंतर त्याला बांधून टाकायचा, हा मोहर असा बांधायचा आणि बांधून ह्याच्यावर एक बॅग घालायची. परंतु जर तुमची बाग मोठी असेल, तुमचा एरिया जास्त असेल तर त्यावेळेस ही पद्धत खूप क्रिटिकल असते. ह्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो कारण आपल्याला जो कालावधी मिळणार आहे, कारण ह्याचा जो पॉलिनेशनचा कालावधी हा फक्त 3 ते 5 दिवसाचा असतो. त्याच वेळेस हा जो स्टिग्मा असतो हा रिसेप्टिव्ह असतो, त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 5 दिवसामध्येच पॉलिनेशन या ठिकाणी घडवून आणावं लागतं. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की पॉलिनेशनच्या वेळेमध्ये टेम्परेचर हे साधारणतः 35 डिग्रीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, जे 40 डिग्रीच्या आत असावं. म्हणजेच टेम्परेचर 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेड असणं गरजेचं आहे. जर तापमान 35 ते 40 डिग्री असेल तर तुमचा मोहर हा फळांमध्ये कन्व्हर्ट होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्याच्यामुळे ही एक महत्वाची बाब या ठिकाणी आहे. दुसरी जी परागीकरणाची पद्धत आहे याच्यामध्ये मोठे बाग जर असेल तर याच्यामध्ये पुरुष झाडाकडून ते पराग आणायचे. त्याच्यानंतर पांढरा कपडा घ्यायचा, त्याच्यावर त्याची डस्ट काढायची. डस्ट काढल्यानंतर ही डस्ट कलेक्ट करून घ्यायची. कलेक्ट केलेल्या डस्ट मध्ये साधारणतः टाल्कम पावडर जर उपलब्ध नसेल तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. गव्हाचं पीठ साधारणतः 1 भाग तुमच्या ह्या काढलेल्या पुकेशराचा 1 भाग
आणि 4 भाग गव्हाचं पीठ ह्या प्रमाणात ह्याला असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर हे जे आणलेलं पावडर आहे हे त्याच्यावर असं अप्लाय करायचं, डस्टिंग करायची. डस्टिंग केल्यानंतर काय करायचं की साधारणतः मार्केटमध्ये अशा A4 साईजच्या बॅग मिळतात, A4 किंवा मग लिगल साईजच्या बॅग मिळतात. साधारणतः 5 ते 10 रुपयाची किंमत असते. हा मोहर असा बांधायचा, बांधल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीनं अलगद अशी ही बॅग लावून टाकायची. त्याचं जे तोंड आहे हे तोंड असं दुमडून घ्यायचं, थोडंसं अलीकडे म्हणजे दिसेल. हे जे तोंड आहे हे अशा पद्धतीनं असं दुमडून घ्यायचंय. हे बघा, हे असं मुडपून घेतलंय आणि मुडपून घेऊन या ठिकाणी अशी पिन मारायची. पिन मारल्यानंतर ही बॅग निघणार नाही, साधारणतः एक 5-7 दिवस निघणार नाही, याची या ठिकाणी काळजी घ्यायची. जर तुम्ही 5-7 दिवसानंतर ही बॅग काढली तर तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचा जो मोहर आहे तो मोहर सेट झालेला आहे आणि फळं लागलेली आहेत. फळं लागलीत की नाही हे कसं ओळखायचं की साधारणतः ज्वारीपेक्षा मोठ्या आकाराची अशी दाणी तयार होतात, हिरव्या हिरव्या आकाराची. तर अशी जर दाणी तयार झाली तर समजायचं की आता आपलं परागीकरण यशस्वी झालेलं आहे आणि मोहर लागलेला आहे. आता याच्यानंतर हे पीक साधारणतः 2 ते 2.5 महिने झाडावर राहणार आहे आणि साधारणतः पावसाळ्याच्या तोंडाला हे पीक आपलं तयार होतं हार्वेस्टिंगसाठी. परंतु याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जो 7 जूनला येणारा मान्सून आहे, आता तो 7 जूनला कधीच येत नाहीये, तो जुलैमध्ये यायला लागलेला आहे. आणि जुलैमध्ये जर मान्सून येत असेल तर ह्या झाडाला कुठलाही खतरा नाहीये, कुठलीही फळगळ होत नाही, कुठलीही फळं सडत नाहीत. त्याच्यामुळं आता साधारणतः ह्या बदललेल्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये हे जे झाड आहे हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. कारण मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर फक्त एकच वर्ष पाऊस जूनमध्ये आला, अदरवाईज पाऊस हा जुलैमध्ये आलेला आहे. जर जूनमध्ये पाऊस पडत असेल म्हणजे हे ज्यावेळेस फळं तोडायला येतात आणि जर पाऊस पडत असेल तर मात्र याच्यामध्ये एक सड निर्माण होते आणि फळं पोळाल्यासारखं असं तयार होतात. त्याच्यामुळं ती एक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. बस, बाकी या पिकामध्ये कुठलीही अडचण नाही. एकरी 1 लाख रुपये देणारं हे पीक आहे. परंतु याची जी इनिशियल कॉस्ट आहे, याचा उभारणीचा खर्च थोडासा जास्त आहे. कारण ही जी रोपं आहेत ही सहसा उपलब्ध होत नाहीत आणि जरी उपलब्ध झाली तरी याचा जो दर आहे तो 3,500 ते 5,000च्या दरम्यान याची रोपं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं शेतकरी गव्हर्नमेंटच्या मार्फत सुद्धा या पिकासाठी एक नवीन पीक म्हणून अनुदान योजना बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मिळत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याचा सुद्धा फायदा घेऊन या पिकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी विनंती करतो की शेतकऱ्यांनी ह्या पण पिकाचा विचार करावा आणि ज्या ठिकाणी खजूर लागवड झालेली आहे प्रत्यक्षपणे आधी जाऊन पहा. जर ते तुमच्या आवाक्यामध्ये असेल, जर ते तुम्हाला असं वाटलं की मी हे पीक करू शकतो आणि ह्याचं तंत्रज्ञान मी अवगत करू शकतो, तरच ते नवीन पीक करावं असं माझं सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे. नमस्कार.